शहरात थिगळखेडा येथे आज आनंद नगरीचा कार्यक्रमानिमित्ताने शालेय विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थाचे स्टॉल लावून खाद्यपदार्थाची विक्री केली। त्या विक्रीतून मिळालेला नफा तोटा याचे ज्ञान या आनंद नगरीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अवगत करण्यात आले। तर मग पाहूया जिल्हा प्राथमिक शाळा थिगळखेडा येथील आनंद नगरी प्रक्षेपण। किती पैसे मिळाले? 100। या ठिकाणी पाणीपुरीचा स्टॉल विकताना बालगोपाळ पाणीपुरी घेताना। नमस्कार सर, महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आज जिल्हा प्राथमिक शाळा थिगळखेडा येथे तुम्ही आनंद नगरीचा कार्यक्रम आयोजित केलाय, तर त्याविषयी थोडक्यात माहिती द्या। आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा थिगळखेडा या ठिकाणी बाल आनंद मेळावा याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। याचं नेमकं बाल आनंद मेळावा साजरा करण्याचं कारण हेच की मुलांना या ठिकाणी आनंद मिळावा आणि या आनंदातून वेगवेगळ्या प्रकारचे जे साहित्य असतात या साहित्याची खरेदी करणं, या खरेदीतून आपल्याला नफा झाला की तोटा झाला या आणि त्याचबरोबर या विद्यार्थ्यांनी स्वतः ही मेहनत करून हे पदार्थ बनवलेले असतात आणि हा आनंद त्यांना महत्वाचा असतो। हा आनंद आम्ही त्यांना या बाल आनंद मेळाव्यातून देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। आज मी जे वडापाव बनवलेला आहे, मला वडापाव बनवायला 150 किंवा 100 रुपये लागलेले, तर मला ह्या वडापाव मध्ये 200 किंवा 150 रुपये नफा झालेला असेल। मला आता असं वाटतंय की मी मोठं झाले की मी माझ्या पायावर स्वतः व्यवहार करू शकेन। धन्यवाद। वडापाव, कडकडी वगैरे वगैरे खरेदी केले, तर यामधून मुलांना व्यावहारिक ज्ञान प्राप्त होते आणि आनंद नगरीचा सर्वांनी खूप आनंद घेतला। आज थिगळखेडा येथे जिल्हा प्राथमिक शाळा येथे आनंद नगरीचा कार्यक्रम आयोजित केला आहे, तर शालेय समितीचे अध्यक्ष दीपक परतुरे हे आपल्याला थोडक्यात माहिती देतील। आज शाळेवर मला काल सरांचा फोन आला की अध्यक्ष आपल्या शाळेवर आनंद नगरीचा कार्यक्रम ठेवायचा आहे मुलांचा, तर मग सर म्हणे काय करायचं, सर्वांना होकार दिला। सर, आनंद नगरीचा छान कार्यक्रम आहे, तुम्ही मुलांना व्यावहारिक ज्ञान त्यातून प्राप्त होतं आणि सरांनी फार छानपैकी नियोजन केलं। त्या सर्व शिक्षकांचे सर्वांचे पालकांचे मी आभारी आहे आणि अशाच प्रकारे छान असे कार्यक्रम शाळेत विद्यार्थ्यांसाठी व्हायला पाहिजे आणि यातून विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासाठी व व्यवहारासाठी प्रोत्साहन भेटते। सर्वांचे मी मनापासून आभार मानतो। धन्यवाद। विक्रीमध्ये तुम्ही काय विक्रीसाठी आणले? चहासाठी आणि 5 रुपयाला ग्लास आहे। चहा 5 रुपयाला दिले का? याच्यातून किती नफा मिळालाय? आता आम्ही बंदी चहा विकल्यावर सर्व चहा विकली का तुमची? हो। आणि किती नफा मिळाला याच्यातून? आता आम्ही बंदी टोटल लावून नंतर भोपळा, एक भोपळा कसा दिला? 10 लाख। तर आतापर्यंत किती भोपळे विकले गेले? 2-3 विकले। आणि किती नफा मिळाला? 50 रुपये। काय आणलाय विक्रीसाठी तू आज? समोसा भजे। कसा दिलाय? 10 ला। 10 ला एक समोसा। याच्यातून किती नफा मिळाला? 4 रुपये। 4 रुपये? कस काय 10 ला? विक्रीसाठी काय आणलंय? कसे दिलेत? 10 रुपयाला किती? 10 रुपयाला एक का? काय आणलं विक्रीसाठी? हा, बांबू गंडकी कसे दिलेत? 2 रुपये 2 रुपयाला एक।
भाई जिंदाबाद।